भटकर सर, तुम्हाला माईकची रिक्वेस्ट पाठवली आहे बघा. भटकर सर, तुम्हाला माईकची रिक्वेस्ट पाठवली आहे. ओके. सांगळे सर, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. अजून कोणी येत आहे सर? हा, मी ग्रुपला मेसेज टाकले सगळ्यांनी. काय ते थंब इम्प्रेशन दाखवले. कोणी सांगितलं नाही यायचं म्हणून, पण जुळतील लोक जर आले तर. ठीक आहे ठीक आहे. अजून तर विद्याताई पण नाही आल्यात आज. अजून 1-2-5 मिनिटं वाट बघूया आपण. बघूया, वाट बघूया 2-4 मिनिटं. जेलीफिश, तुम्हाला काही बोलायचं आहे? नमस्कार प्रवीण सर. नमस्कार. काय म्हणजे विषय मला समजला नाही म्हणून मी विचारलं. शंतनू अभ्यंकर यांच्या. हा सर. 15 ऑगस्टला डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. तर त्यांना श्रद्धांजली म्हणून आजची आपण स्पेसमध्ये त्यांच्या साहित्यावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर चर्चा करणार आहोत. अमरजीत पाटील सर, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार नमस्कार. डॉक्टर शंतनू अभ्यंकरांचं म्हणजे वारलेल्याचीच बातमी मला फक्त समजली. त्यांना काहीतरी बरेच वर्ष झालं कॅन्सर होता असं वाचण्यात आलं. पण टू बी ऑनेस्ट मी इथं सांगू इच्छितो की डॉक्टर शंतनू अभ्यंकरांचं आतापर्यंतचं जे काही लिखाण आहे ते लिखाण अजूनपर्यंत तर काही माझ्या वाचण्यात आलेलं नाही. म्हणजे माझा विषय कसा येत होता अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी, तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे श्याम मानव यांची, त्याच्यासोबत मी कनेक्ट असल्यामुळं खास करून त्यांच्याशी हे व्हायचं. आणि मला वाटतं डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजे डॉक्टर दाभोळकरांच्या सोबत त्यांनी कार्यरत होते किंवा नंतरच्या सोबत त्यांचे कार्यरत होते. पण परंतु मी मध्यंतरी त्यांची एका मुलाखतीचं फक्त एक बाईट त्यांची पाहिली होती आणि त्यात सुद्धा त्यांनी अत्यंत विवेकपूर्ण पद्धतीनं त्यांची ती मतं मांडत होते की जे अत्यंत म्हणजे भारतीय संविधानाला आणि लोकशाहीला धरून म्हणजे आताच्या काळात नागरिकांची विचारधारा असायला पाहिजे त्या संदर्भात त्यांनी ते मतं मांडत होते.
तर मला आज खरं तर आवडेल त्यांच्याबद्दल ऐकायला. थँक्यू. नक्की नक्की सर. एक सामाजिक दृष्टिकोन, सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा डॉक्टर. अंधश्रद्धा निर्मूलन भरपूर त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातही भरपूर काम होतं आणि वैद्यकीय विषयांवरही त्यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे. फक्त वैद्यकीय नाही तर ललित विषयावर पण त्यांनी भरपूर काम केलं होतं. एक 2-2.5 वर्षापूर्वी त्यांना कॅन्सर झाला होता. तर त्यावेळेला सगळी लोक विचारतात म्हणून त्यांनी एक प्रदीर्घ लेख लिहिला होता. त्या लेखाचं नाव मला वाटतं म्या आपले मरण पाहिले असं काहीतरी त्याचं नाव होतं. तर असा लेख त्यांनी लिहिला होता आणि त्या लेखात त्यांनी त्या कॅन्सरची सगळी त्यांची जी हे होतं ते सगळं सांगितलं होतं. सुदैवाने त्यावेळेला कॅन्सरची ट्रीटमेंट करून ते बाहेर पडले, कॅन्सरमधून ते बाहेर पडले पण होते. आणि त्याच्यानंतर त्यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक 8-10 दिवसापूर्वी काही तब्येतीचे इश्यू झाले आणि अचानक त्यांच्यावर काळाचा घाला झाला. म्हणजे अजूनही असं विश्वास बसत नाही आहे की शांतनू अभ्यंकर सर आपल्यात नाहीत म्हणून. त्यांच्याशी अनेकदा बोलणं झालं होतं. मागच्याच महिन्यात ज्या वेळेला 15 जुलैला त्यांच्या 4 पुस्तकांचं एकत्रित प्रकाशन झालं होतं, त्याच्या पहिल्या आठवड्यातच, त्याच्या अगोदरच्या आठवड्यातच ते आपल्या स्पेसवर विशेष उपस्थिती होती त्यांनी. ती स्पेस आपण त्यांच्या पुस्तकांसाठीच केली ती. त्या स्पेसमध्ये आपण त्यांच्या पुस्तकांविषयी भरपूर चर्चा झाली ती. आणि अचानक त्याच्यानंतर 1-2दा फोनही झाला होता, त्यांच्याशी बोलणंही झालं ते. आणि 15 ऑगस्टला दुपारी अचानक ती बातमी ऐकायला आली. आता 15 ऑगस्ट नंतर 2-3 दिवस वर झालेत पण अजूनही ती बातमी पचायला अवघड जाते. ते असं आहे ते. सर, प्रवीण सर, त्यांची जी पुस्तकं आहेत ना त्याचे कव्हर पेजेसचे फोटो जरी आपण एकत्रित करून एक किंवा टप्प्याटप्प्यानं प्रकाशित केली किंवा त्यांच्या पुस्तकांची नावं आणि ते कुठं मिळतील, कारण का मला वाटतं साधना प्रकाशन संस्थेत गॅरंटेड मिळतील पुण्यामध्ये. परंतु जर पुस्तकांची नावांची काही शॉर्टलिस्ट झाली तर ते लोकांना ज्यांना वाचायचं आहे त्यांच्यासाठी ते फार चांगलं व्यवस्थित होईल. नक्की नक्की करीन मी ते. भटकर सर, आपण सुरू करायला हरकत नाही आता. भटकर सर. हो, सुरू करायला हरकत नाही. माझा माईक मी बंद केला होता. सुरू करायला हरकत नाही. सगळ्यांना नमस्कार. खरं असा कार्यक्रम करण्याची वेळ येऊ नये, पण म्हणतात की आलेला माणूस जात असतो. आणि भटकर सर तुम्हीच बोला आता. मी बोलूय का? मी सुरुवात करू. हो, करा करा. हा, सगळ्यांना नमस्कार. मी खूप दिवसानंतर स्पेस वरती आहे. बहुधा माझी शेवटची स्पेस अभ्यंकर सर, शंतनू अभ्यंकर आणि सोबतच होतो. आधी भेट झाली होती आणि मग म्हटलं होतं की संध्याकाळी भेटू. तर आम्ही स्पेसवर होतो. नंतर त्या स्पेस नंतर मी पुन्हा या स्पेसवर आहे. महाराष्ट्राची एक मोठी लेखन परंपरा आहे. त्या लेखन परंपरेमध्ये साहित्यिकाविषयीचा जो मान सन्मान असतो, म्हणजे मान सन्मान या दृष्टीने की आपण त्यांचं लेखन तर वाचतो, परंतु लेखन वाचनाबरोबरच त्या व्यक्तींचा एक मान सन्मान मराठी समाज संस्कृती जपत आलेला आहे. तर मध्यंतरी गेल्या 10-20 वर्षाच्या काळामध्ये बघतोय आपण की साहित्य संस्कृतीच्या दृष्टीने एक अशी मोठ्या व्यक्तींची पोकळी आहे. भालचंद्र नेमाड्यांची उपस्थिती आहे. परंतु आम्ही जेव्हा शालेय जीवनामध्ये होतो तेव्हा मग
कुसुमाग्रज, पु ल देशपांडे किंवा वसंत बापट असतील किंवा मंगेश पाडगावकर अशी भली मोठी नावं सोबतीला असायची, त्यांच्या चर्चा असायच्या. तर महाराष्ट्रामध्ये बरेचसे शिक्षक मला व्यक्तिशः भेटतात तेव्हा बोलतात की अशी पोकळी आहे की अशी मोठी लोक आता साहित्यात दिसत नाही किंवा मग तशा चर्चा होत नाहीत. आणि ते तितकंच खरं आहे. ती हे तर ते खरं असलं तरी एक मनात गोष्ट राहायची, पण आपल्या काही पिढ्यांमध्ये आपण समवयस्क पिढ्यांमध्ये काही अशी लोक आहेत का, हा जर शोध आपण घ्यायचा प्रयत्न करायचो, विचार करायचो, तेव्हा काही नावं जरूरच समोर यायची. आणि मग त्याच्यामध्ये शंतनू अभ्यंकराचं एक नव्यानं पुढे आलेलं एक नाव होतं. नव्यानं या अर्थाने की त्यांनी मूळतः ते म्हणजे त्यांनी MBBSच्या शिक्षणाआधी जे होमिओपॅथीचा एक काही डॉक्टरचा कोर्स असतो, त्यात काही वेगळे प्रकार आहेत, मला ते आठवत नाही कुठला तो प्रकार होता. त्यात त्यांनी त्यांचं 4 वर्षाचं शिक्षण कंप्लीट केलं. आणि मग त्यांच्या ते करत असताना लक्षात आलं की आपण ज्याला वैद्यकीय शिक्षण म्हणतो आणि उद्या जे वैद्यकीय आपल्याला करायची आहे, लोकांची सेवा शुश्रूषा करायची आहे, तर ते त्या धोरणामध्येही हे शिक्षण आणि हा अभ्यासक्रम बसत नाही. आणि मग त्यांनी पुन्हा नव्याने 12वीला प्रवेश घेतला आणि पुन्हा त्या त्या काळातल्या त्या MSCITच्या परीक्षा दिल्या, मेडिकलला प्रवेश घेऊन म्हणजे आधीची 5-6 वर्ष खर्च केल्यानंतर आणि तो अभ्यास केल्यानंतर पुन्हा त्यांनी MBBSला प्रवेश घेतला आणि मग गायनाकोलॉजिस्ट मधून ते त्यांनी MS वगैरे जे काही करायचं आहे पुढचं ते करून त्यांनी गेली 25 वर्ष ते वाई सातारा जिल्ह्यामध्ये ती सेवा दिलेली आहे. म्हणजे त्यांचं एक विशिष्ट मॉडर्न क्लिनिक म्हणून वाईला आहे. फार मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे एकटे चालवायचे. आणि ज्याला असं आपण म्हणूया की डॉक्टरी पेशाबद्दलचे बरेचसे वाद प्रवाद, चांगलेपणा वाईटपणा आपल्या सगळ्यांच्या चर्चेला येतो अलीकडच्या काळात सगळ्या मीडियामुळे. परंतु त्यांचा जो स्वभाव आहे, त्या रुजू स्वभावामुळे प्रत्येकाचे ते लाडके होते त्या व्यवसायामध्ये सुद्धा. आणि मेहनतीने ते काम करायचे. त्यांच्याकडे फार त्यांचा एक मोठा स्टाफ, आणि तो स्टाफ म्हणजे साधारणतः 30 वर्षापासून त्यांच्याकडे होता, 25-30 वर्षापासून. त्यांची पत्नी ती सुद्धा ते डोळ्यांची तज्ञ डॉक्टर म्हणून आहेत. तर ते एकाच ठिकाणी ते दोन्ही त्यांचे दवाखाने आहेत. तर गेल्या म्हणजे साधारणतः 2017-18 या काही वर्षापासून तर त्यांच्यामध्ये लेखक म्हणून त्यांची जी असणारी क्षमता आहे ती तर कायम होती. ती ब्लॉग सारखा विषय जेव्हा आला तेव्हा गेल्या 10 वर्षापासून ते ब्लॉगवर ते लेखन करायचे की ते लोकांसमोर आलं पाहिजे. आणि ते सगळं लेखन त्यांच्या वैद्यकीय अनुभवातून आलेलं. आणि त्यांच्याकडे लेखनाची एक विशिष्ट शैली होती. विशेषतः भरपूर त्यांचं वाचन होतं. त्यांचे जे वडील आहेत ते वडील वाईच्या म्हणजे लोकमान्य टिळक लायब्ररी ग्रंथालय वाईमध्ये खूप मोठं ग्रंथालय आहे, त्याच्यात ते काम करायचे. ते सुद्धा व्यवसायाने डॉक्टरच होते. तर असं असताना जो एक साहित्याचा जो काही त्यांचं साहित्य निर्मितीची जी काही प्रेरणा आहे ती त्यांच्यामध्ये अंगभूत होती. परंतु फार ताकदीने मेहनतीने त्यांनी वैद्यकीय सेवा केली. आणि मग ती वैद्यकीय सेवा करत असताना ज्याला असं आपण म्हणतो की आतला एक राजहंस असतो दडलेला, तो त्यांच्या लक्षात आला की आपण फार लेखक आहोत, आपल्याला हे लिहिलं पाहिजे. मग त्यांनी 17-18 पासून त्यांच्या लेखनाला गती आली. आणि गेल्या 6-7 वर्षाच्या एका अंतरामध्ये 12 ते 14 पुस्तकं काही अनुवादित आहेत, काहींचा त्यांनी भावानुवाद केलेला आहे. आणि नाटकं असतील, वैज्ञानिक पुस्तकं असतील, म्हणजे त्याच्यामध्ये आता आरोग्यावरची पुस्तकं जास्त आहेत. म्हणजे बायकत पुरुष लांबोळा, आरोग्यवती भव, संभोग का सुखाचा, ही पुस्तकं त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या ज्या काही स्त्री आणि पुरुषांच्या शारीरिक लैंगिक समस्यांचा वेध घेणारी ही सगळी पुस्तकं आहेत. आणि मला वाटते विठ्ठल प्रभू आणि इतरही अनेकांनी अशा पद्धतीचं लेखन केलंय. त्यांच्या लेखनाला एक शास्त्रीय आधार आहे. तसा यांच्या लेखनातही एक शास्त्रीय आधार आहे, परंतु तो शास्त्रीय आधार हा सर्वसामान्यांच्या भाषेत त्यांनी मांडलाय. म्हणजे ज्याला असं आपण म्हणू की ते लेखन उपयुक्ततावादी लेखन आहे की जे वाचून
तुम्ही तुमचे काही निर्णय घेऊ शकता. तुमच्या स्वभाव बदलाचे असतील, तुमच्या शारीर सामर्थ्याचे असतील किंवा तुमच्या तब्येतीचे असतील. अ, जे गैरसमज आपण अगदी शरीराच्या अंगोपांगाबद्दल बाळगत असतो, ते सगळे गैरसमज त्यांनी त्यांच्या लेखनातून त्याचं निवारण करण्याचा एक वैज्ञानिक प्रयत्न केलेला आहे. हे सगळं लेखन त्यांनी एक राधिका सांत्वनम हे तेलुगूमधलं एक काव्य आहे. त्या काव्यावरती बंदी आली त्याच्यातल्या काही म्हणजे वैषयिक उल्लेख त्यात खूप आहेत. आता कृष्णाबद्दलचं लेखन म्हटलं की त्याच्यामध्ये एक मधुरा भक्ती येते आणि त्या मधुरा भक्तीला थोडं वैषयिक सुखाचे स्पर्श येतात. काही तत्वांमध्ये त्या गोष्टी आलेल्या आहेत. तर तसं त्या काव्यामध्ये असल्यामुळे ते बंदी त्या काव्यावर होती. पण त्या काव्याचं त्यांनी मराठीमध्ये फार सुंदर भाषांतर केलेलं आहे आणि त्याचं सादरीकरण करायचे. ते सादरीकरण ते दोघे पती-पत्नी करायचे, की त्याच्यामध्ये जे उल्लेख येतात त्या उल्लेखाबद्दल फार काही म्हणजे दडपण येऊ नये अशा पद्धतीने ते दडपण निघून जावं म्हणून दोघे पती-पत्नी ते सादरीकरण करायचे. तर एक असं म्हणता येईल, की आता अलीकडे पुढच्या या 6-7 वर्षाच्या काळात जो एक हजारो म्हणजे त्या वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा हजारो लोकांशी जो संपर्क आला, जे जीवन त्यांनी बघितलं, जो समाज त्यांच्या नजरेखालून गेला, त्याच्या अनुषंगाने कसं एखाद्या लेखकाचं एक सामर्थ्य असतं, की त्याला जीवनाच्या विविध कक्षांना स्पर्श करायला जर भेटत असेल, तर त्या लेखकाच्या लेखनात सुद्धा ते सामर्थ्य येतं. तर तेच गोष्ट यांच्याबद्दल घडली होती, की जे 25-30 वर्षामध्ये त्यांनी बघितलं. कारण त्यांचं वय 60 यावर्षी कंप्लीट झालं होतं आणि 60 वर्ष त्यातले 50 वर्ष म्हणजे जे काही त्यांच्या समाजाचे वर्ष आहेत, त्यांनी 50 वर्ष साधारणतः एक 30 वर्षाचा कालखंड हा त्यांच्या अनुभवातच व्यतीत केलेला असेल. आणि असं अनुभवाचं एक फार मोठं गाठोडं घेऊन ते लेखनाच्या या एकूण याच्यात आले होते. म्हणजे आणि त्याच्यातून ही सगळी पुस्तकं दिली. मी त्यांनी अल्पावधीत त्यांची नाव म्हणजे मी तुम्हाला सांगेल, की मी आहे समीक्षक आहे. मी भाषेच्या क्षेत्रात काम करतो. लेख लिहितो, लोकांवरती बोलतो. परंतु मी असं अनुभवलेलं आहे, की लोक येऊन त्यांना भेटायचे आणि आम्ही तुमच्या लेखनाचे फॅन आहोत. फॅन हा शब्द ते वापरायचे. आता अलीकडच्या काळात जो फॅन शब्द आपण वापरतो आणि ते अनुभवायला मिळायचं त्यांच्याबद्दलचं प्रेम लोकांचं आणि त्यांच्या लेखन शैलीचं. मीही त्यांची बरीचशी सगळीच पुस्तकं वाचून काढली वेळोवेळी जे मला घेता आली विकत आणि ज्यांनी दिली. तर एका पद्धतीनं ऑथॉरिटिव्हनेस जे लेखनामध्ये असतो म्हणजे मला असं म्हणता येईल, मला सांगायचा मुद्दा हा होता, की हे सगळं अनुभवातून येत जाणारं लेखन तर होतच, परंतु असं लेखन आता दुसरं कोणी करू शकणार नाही. बरेचसे डॉक्टर लिहितात. त्यांचे वैज्ञानिक शोध निबंध ते लिहितात. परंतु यांचं लेखन हे अगदी सामान्य माणसाच्या जवळ जाणारं, सामान्य माणसाच्या जवळ जाणारं, उपयुक्ततावादी असणारं, पण त्याहीपेक्षा ते साहित्य. साहित्य म्हणजे साहित्याला काही गुण असतात. जशी सूचकता असते. त्याच्यामधल्या काव्य यशस्वी व्यवहारविद्या हे जे काही सूत्र आहे, की त्याच्यामध्ये वाचकाला त्यातून आनंद मिळाला पाहिजे. अ, ह्या सगळ्या गोष्टी साहित्य म्हणूनही ते त्यांच्या लेखनशैलीत होत्या आणि बऱ्याचदा व्हायचं असं, की त्यांना कुठला शब्द अडला किंवा इंग्रजीमधल्या शब्दाला कुठला मराठी प्रतिशब्द, कुठली परिभाषा वापरायची यासाठी ते बऱ्याचशा माझ्यासारख्या अनेक मित्रांना बोलायचे, मदत घ्यायचे. त्यांच्याकडे तशा परिभाषांचे कोश, शब्दकोश, बरेचसे ते पुस्तकं आणि त्यांचं असं सगळं एकूण लेखन चाललेलं होतं. आता खरं म्हणजे त्यांचा मृत्यू तर आपल्या मित्राचा मृत्यू असं म्हटलं तर आपण फार व्यथित होतो. मी व्यथित आहे किंवा त्यांच्या मृत्यूबद्दल मी त्यांना गेल्या 2 वर्षात जेव्हा त्यांना कर्करोग झाल्याची बातमी आली. आता झालं काय ते माझ्या खूप जवळचे मित्र आहेत. परंतु त्याहीपेक्षा त्यांच्या घरची काम करणारी बाई आहे. ती माझ्या घरी असल्यामुळे त्यांच्या घरच्या सगळ्या बातम्या घरी माझ्या बायकोला कळतात आणि मग मी आणखी व्यथित व्हायचो. व्हायचं असं की 2 वर्षात मी त्यांना कधीही एवढं जवळचे संबंध असून विचारलं नाही की तुमची तब्येत कशी आहे? कारण मला भीती वाटायची की आपण हे विचारू नये. ते आणखी दुःखी होतील. कारण त्यांनी एक कॅन्सर झाल्यावर जो लेख लिहिला, आपुले मरण पाहिले म्या डोळा. त्याहीपेक्षा त्यांनी एक याच काळामध्ये एक छोटासा सुंदर तो लेख लिहिला होता. लेख म्हटल्यापेक्षा एक सूचना लिहिली होती किंवा आपल्याला अगदी कॅन्सर सारखा रोग होत असेल, तर आपण काय केलं पाहिजे? याच्याबद्दल ते आहे आणि एवढं वैज्ञानिक राहणं,
एवढं त्या सगळ्या आजाराशी हे राहणंही त्यांना जमलं त्या काळात. त्यांनी 2 वर्ष संघर्ष केला. तो संघर्ष जगण्यासाठी नव्हता. म्हणजे मला पुढचं जीवन मिळालं पाहिजे, मी जगलो पाहिजे असा भाग त्यामध्ये नव्हता. तर त्याच्यामध्ये भाग असा होता की मला लिहायचं आहे. कारण त्यांची मुलगी काल सांगत होती त्या शेवटच्या क्षणी की ते पप्पा शेवटच्या क्षणापर्यंत लिहत होते. काल तिथे संदीप करे आला होता. संदीप करेंनी कविता तिथे सादर केल्या. अगदी ते त्या मरणासन्न अवस्थेत आहेत दवाखान्यामध्ये, आणि काही शेवटचं लिहत होते. त्यांनी कुटुंबातल्या लोकांना एक पत्र सुद्धा लिहिलं की आता पुढे काय करायचं. त्यात ते साहित्यविषयक काही गोष्टी मांडत होते की आपल्याला साहित्याचं काय करता येईल, पुस्तकांचं काय करता येईल. ते फार असं हे आहे की त्यांनी कॅन्सर बद्दल असं एक वाक्य लिहून ठेवलं होतं की फक्त विल पॉवर आणि त्या बळावर कॅन्सर का बरा होणं, ह्या सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी आहेत. त्यासाठी शास्त्रोक्त निदान आणि उपचार लागतात. तेव्हा झालाच जर कॅन्सर, तर त्यात शांत डोक्याने आपल्या आजाराचं स्वरूप, तीव्रता आणि मृत्यूची शक्यता समजावून घ्यावी. त्यानुसार कुटुंबाची आर्थिक व्यवस्था व्यवस्थित लावावी. मृत्यूपत्र आणि उपचार कधी थांबवावे याबाबतचं इच्छापत्र रितसर करून ठेवावं. आपली नाजूक मनस्थिती ओळखून अनेक स्कॅमदेव बाबा डोळा घालत फिरत असतात. त्यांना त्यांच्या इशाऱ्याला भुलू नये. विज्ञाननिष्ठ उपचार सोडू नयेत. जोवर मदत होते आणि परवडतात तोवर उपचार घ्यावेत. उपचारांची साथ लाभत नाही असं ज्या क्षणी दिसेल त्या क्षणी उपचारांना पूर्णविराम देऊन निव्वळ वेदना परिहारासाठी औषधे घेऊन शांतपणे मृत्यूला सामोरं जावं, असं त्यांनी ते विधान केलं होतं. आणि ते विधान फार प्रसिद्ध झालं होतं नंतरच्या काळात त्यांच्या इतर गोष्टीप्रमाणे. तर एकूण काय की मला दुःख या गोष्टीचं जास्त वाटतं की मित्र तर गेला, ते दुःख आहे तो दिसणार नाही हा भाग आहेच, परंतु साहित्य विश्वात त्यांची एक उपस्थिती निर्माण होत होती आणि ते झाड आता कुठे बहराला आलेलं होतं आणि आता कुठे त्याची फुलं झडत होती किंवा फळं त्याला येत होती. आणि 10 वर्षाचं जरी त्यांना आणखी पुढचं जीवन मिळालं असतं तरी कितीतरी प्रचंड लेखन त्यांच्याकडून झालं असतं आणि ते मराठी साहित्याला आणि संस्कृतीला फार पोषक ठरलं असतं, प्रेरक ठरलं असतं आणि चांगलं एका वेगळ्या अनुभव विश्वाला आपण सगळे लोक बघितलं असतं. असं एकूण ते आहे. त्यामुळे अ, त्यांच्या आठवणी खूप आहेत. मला ते साधारणतः 2:30 वाजता फोन करायचे. त्यांना वाटायचं हा माणूस निशाचर आहे की काय? आणि 2:30 वाजता फोन करून एखाद्या अ, रात्री 2:30 वाजता फोन करून एखाद्या साहित्यातल्या एखाद्या विषयाबद्दल बोलायचं, अशी अशी त्या माणसाची खूबी होती आणि ते तेवढं आनंदाने करायचे. त्याचीच फार एक हे राहते. अ, भूषण गगराणी त्यांच्या फार आवडीचे अधिकारी होते. तर त्यांना ते भूषण गगराणींना एकदा भेटायचं होतं. पुस्तकाच्या गावाला आम्ही जाऊन मी त्यांची भेट घडवून आणली होती त्यांच्यासोबत. आणि म्हणजे ज्याला असं म्हणतात की अभ्यंकर नाव जर आपण घेतलं, तर काय लोक जातीचा, धर्माचा असा सरळ विचार करतात. मी बरेचदा लोकांच्या या सगळ्या माझ्या छोट्याशा आयुष्यात बघितलेलं आहे. आडनावावरून लोकांची जात बघणे, प्रदेश बघणे, त्याचं काम बघणे आणि मग आपल्याला हवे असलेलं एक पारदर्शी जो काही पोशाख असतो आपला, आपल्या विचारांचा, आपल्या धर्माचा, आपल्या जाती व्यवस्थेच्या आलेल्या दृष्टिकोनाचा, तो सांभाळायचा आणि त्या लोकांसमोर उभं राहायचं. असं आपलं सगळ्यांचं जगणं आहे. आपण ते सोडत नाही. परंतु हा एकमेव माणूस मी पाहिला की याने कधीही, म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांचं जे पुस्तक आहे जादुई वास्तव, ते त्यांनी त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अर्पण केलंय. परंतु प्रत्यक्ष जीवन जगताना त्या माणसाने कधीही जात, धर्म म्हणजे प्रदेश, माणूस या कुठल्याही गोष्टीचं कुणालाही कधीही थोडीशीही जाणीव होऊ दिली नाही. कितीतरी मित्र त्या माणसाचे आहेत की त्या माणसाशी त्यांनी मैत्री केली ती फक्त शब्द, साहित्य, लेखन, स्वभाव आणि काम या सगळ्या बाबतीत. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल 6 तास मी त्यांच्या घरी होतो. वाईतला असा एकही डॉक्टर नव्हता की तो ढसाढसा रडत नव्हता. म्हणजे आपण म्हणतो की आपण दुःख तरी किती हे करावं, पण अनेकांना त्या गोष्टी सहन करता आल्या नाहीत. असा तो एक माणूस होता की म्हणजे वाईतल्या सगळ्याच, आता आम्हाला एक असं पोरगं झाल्यासारखं वाटतंय की सगळ्या साहित्यिकांना, सगळ्यांना जोडणारा माणूस होता. आणि त्याच्यामुळे ती एक फार दुःखाची गोष्ट घडून गेलेली आहे. पुढे बघूया. आता ही जबाबदारी आहे आपल्यासारख्या इतर लोकांवर त्यांचं काम पुढे नेण्याची. ते नेत राहू. प्रवीणजी चांगलं काम करतायत पुस्तकाच्या याचं. ते साधारणतः 6 वर्षापासून 3 वर्षापासून ते मला वाटते पुस्तकाच्या या स्पेसवर होते. आपले जे सगळे
या पुस्तकाच्या या स्पेसचे जे सगळे आपले विनिजय शिलेदार आहेत त्यांच्यासोबत पहिल्यापासून ते होते. अगदी म्हणजे मला असं वाटते की साधारणतः 2021 पासून 22 पासून ते स्पेसवर यायचे, बोलायचे, विचार मांडायचे. विद्या देशमुख नेहमी त्यांच्याशी बोलायच्या. तर एक चांगला माणूस होता जो आपल्यातून निघून गेलाय. या प्रवीणजी बोला पुढे. कोरोना कालावधीमध्ये शांतनू अभ्यंकरांना कोरोना झाला होता. तर त्यावेळेला ते 14 दिवसासाठी क्वारंटाईन राहिले होते. तर त्या दरम्यान 14 दिवसामध्ये एका पुस्तकाचं पूर्ण भाषांतर पूर्ण करून ते पुस्तक त्यांनी प्रकाशकाला पाठवून दिलं होतं आणि त्याच्या पुढच्या काही दिवसात ते पुस्तकही प्रसिद्ध झालं होतं. हे अशी इतकं लेखनाला आणि साहित्याला समर्पित हे असं व्यक्तिमत्व होतं आणि या व्यक्तिमत्वाला कुठेही गची बाधा नव्हती की माझी इतकी पुस्तकं झालेली आणि मी असं आहे मी तसं आहे, अशी कधीही बाधा नव्हती की अगदी सर्वसामान्य माणसालाही त्यांनी इतकं हे केलं होतं की ज्या वेळेला ते आपल्या स्पेसमध्ये आले आणि स्पेसमध्ये आल्यानंतर योगिनींनी त्यांच्या मुलांबद्दल सांगितलं होतं, त्यांच्याकडे जी क्लासला येणारी मुलं आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं होतं आणि ते ऐकून त्यावेळेला तर त्यांनी जास्त हे केलं नव्हतं. पण स्पेस संपल्यानंतर मात्र त्यांनी योगिनीला DM करून सगळी माहिती मागवली ती आणि योगिनीसाठी काही पुस्तकं पाठवली ती असं योगिनीने मला सांगितलं होतं. तर इतकं अगदी सर्वसामान्यामध्ये मिसळणारा हा असा असामान्य माणूस होता की कोणत्याही ह्याने आणि त्यावेळेला अगदी जोरात चालणारं हॉस्पिटलमध्ये सुद्धा की आता माझं अनेकदा हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे डॉक्टर किती बिझी असतात हे मला माहिती आहे. तर ह्या सगळ्या व्यापातून वेळ काढून स्पेस अटेंड करणं, ब्लॉग लिहिणं आणि त्यांचे ब्लॉग इतके खुसखुशीत असतात की एक मनातल्या मनात थोडंसं एक हास्य फुटत असं असतं. ते बायकात पुरुष लांडोबा असं त्यांचा तो एक ब्लॉग होता. तो ब्लॉग वाचताना तर अक्षरशः हसायला येऊन जातो. आणि काय यांनी त्यांचे मित्र डॉक्टर संदीप श्रोत्री हे पण एक चांगले लेखक आहेत. त्यांनी मार्क इंग्लिश या गिर्यारोहकाचं किंवा एकंदरीत गिर्यारोहणावर अनेक काही पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी. तर त्यांनी एक यांचा शंतनू अभ्यंकरांचा परिचयात्मक एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये त्यांनी एक फार असा उल्लेख केला होता की तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री सुद्धा वाईचेच आहेत. म्हणजे विश्वकोशाची स्थापना किंवा त्याच्यात त्यांचा मोठा सहभाग होता तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचा. तर तर्कतीर्थांच्या वाईमध्ये असा अर्कतीर्थ माणूस कसा जन्मला याचं त्यांना आश्चर्य वाटतं. या शब्दात त्यांनी संदीप श्रोत्रींनी त्यांचा उल्लेख केला होता आणि त्याबद्दल खूप काही सांगितलं होतं. तर असं थोर व्यक्तिमत्व. आणि मला वाटतं या बाबतीत अजून बोलायला अमोल शिरपुले सर पण आहेत, ते त्यांच्या सहवासात आलेले आहेत. सरोजकुमार मिठारी सर पण आपले जॉईन झालेले आहेत. त्यांचे वैयक्तिक संदर्भही चांगले होते. तर त्यांच्याबद्दल त्यांच्या साहित्याबद्दल सर अमोल शिरपुले सर तुम्हाला माईकची रिक्वेस्ट पाठवतोय आणि सरोजकुमार सर प्रवासात असून पण जॉईन झालेत. तर सरोजकुमार सर तुम्हाला पण माईकची रिक्वेस्ट पाठवलेली आहे. तर तुम्हाला बोलता आलं तर बघा सर. विद्याताई तुम्हाला कोर्सची रिक्वेस्ट पाठवली आहे, तेवढी ॲक्सेप्ट करा. अमोल शिरपुले सर. हॅलो. हा नमस्कार आवाज सर. येतोय सर? हा नमस्कार. येतो नमस्कार सर. बोला सर. प्रथमतः डॉक्टर शंतनू अभ्यंकर सर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खर तर
माझ्याजवळ त्या दिवशी शब्दच नव्हते. मी ऑफिसमध्ये होतो आणि डॉक्टर आपले सरज कुमार मिठारे सरांचं स्टेटस बघितलं व्हॉट्सअपला आणि एक मोठा धक्काच बसला की आपलं असंही होऊ शकतं का. दरवेळी मार्गदर्शकाच्या रूपात असणारे सर आज या जगातच नसण्याची कल्पना मला म्हणजे एवढी मोठी धक्कादायक होती की मी चक्रावूनच गेलो. कारण सरोज कुमार मिठारे सरांच्या वळण पुस्तकांच्या त्या स्पेस वरती आपण म्हणजे एक्स वरती आपण स्पेस घेतली होती. त्या स्पेस वरती प्रथमच माझे आणि सरांचे बोलणं झालं होतं. तर मागे त्यांचं एक पुस्तक आहे बायकात पुरुष लांबोडा. या पुस्तकाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाकडे एक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्यवाङ्मय पुरस्कार योजना आहे. त्या पुरस्कार योजनेसाठी सरांचं पुस्तक नॉमिनेट झालं होतं आपल्याकडे. आणि ज्यावेळेस मी त्या आपल्या विहित कार्यपद्धतीनुसार त्या आपण पुस्तकाची छाननी करतो त्यावेळेस ते पुस्तक माझ्या हाती लागलं आणि त्या पुस्तकाचं शीर्षकच आजपर्यंत माझ्या मनामध्ये घर करून आहे. बायकात पुरुष लांबोडा एक वेगळ्या धाटणीचं शीर्षक. आणि तेव्हापासून माझी आणि सरांची अनौपचारिक ओळख झाली की एक वेगळ्या धाटणीचं शीर्षक, वेगळ्या प्रकारचं शीर्षक. आणि नंतर मग या स्पेसमधून सरांशी संपर्क वाढत गेला. सरांच्या एक्सच्या वॉलवरती मी वाचत गेलो. सरांचे बरेच ललित लेख हे वाचण्यात आलेत. तर अशा प्रकारे एक सरांशी एक वेगळीच म्हणजे संबंध निर्माण झाले होते त्यांच्यासोबत. तर त्या दिवशी सरोज कुमार मिठारे सरांचा व्हॉट्सअपला स्टेटस बघितला आणि लगेच सरांना कॉल केला की एवढा चालता बोलता माणूस असं कशामुळं झालंय सर. तर सरांनी सांगितलं की ते मागील 2 वर्षापासून म्हणजे काही कालावधीपासून कॅन्सर या रोगाने ग्रस्त होते आणि त्यामुळे त्यांचं काल निधन झालं. तर एक माझ्यासाठी खूप मोठा माझ्या वैयक्तिक आणि माझ्या ऑफिसमध्ये पण जेव्हा म्हणजे माझं ऑफिस म्हणजे साहित्य आणि संस्कृती संबंधित असल्यामुळे अभ्यंकर सरांचा सगळ्यांना परिचय. ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये अचानकपणे बोललो की असं असं झाली घटना त्यामुळे म्हणजे ऑफिसमध्ये एक असं दुःखद वातावरण निर्माण झालं की असं होऊ शकतं का की एवढा मोठा एक वेगळ्या धाटणीचा साहित्यिक माणूस आपल्या या आपली ही अर्धवट यात्रा सोडून जाऊ शकतो. कारण आत्ताच मगाशी ज्यावेळी डॉक्टर जगदानंद भाटकर सरांनी त्यांचा उल्लेख केला की वेगवेगळी एक साहित्यिक आपल्यातून आपल्याला सोडून जात आहेत आणि त्याची एक वेगळी पोकळी निर्माण होते. ही वेगळी पोकळी निर्माण करण्यासाठी खूप मोठा कालावधी जाणार आहे आणि त्या कालावधीमध्ये आपण आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं साहित्य आपण मुकणार आहोत. त्यामुळं ही पोकळी कदाचित या 10-20 वर्षामध्ये भरून न येण्यास पुढे भरण की नाही भरण ते माहिती नाही. पण या कालावधीमध्ये भरून येईल की नाही ते आत्ताच सांगू शकत नाही. या क्षणी मी सरांच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण माझी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि सर पुढील डॉक्टर सरोज कुमार मिठारे सरांना पुढील माईक द्याल कारण त्यांचा आणि त्यांचा सहवास खूप लाभला आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सरोज कुमार मिठारे सर. हा नमस्कार सर. नमस्कार सर. वेळात वेळ काढून तुम्ही आलात. नाही माफी असावी, थोडा उशीर झाला मला सहभागी व्हायला. ड्रायव्हिंग करत असल्यामुळं मला गाडी मी बाजूला थांबवली आता आणि म्हटलं थोडा वेळ आपल्या सहभागी व्हावं. खरं तर ऐकू आवाज येतोय माझा सर्व? हो हो व्यवस्थित येतोय बोला. तर भटकर सरांना मला आज ऐकायचं आहे कारण अभ्यंकर डॉक्टर आणि भटकर सर यांचे ऋणानुबंध गेल्या 8 ते 10 वर्षापासून राहिलेले आहेत आणि त्यांच्या निमित्तानंच अभ्यंकर सर विश्वकोश परिवारामध्ये परिचित व्हायला लागले. त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून असेल किंवा भाषणांच्या माध्यमातून असेल आणि हळूहळू मग त्या डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे केवळ एक वैद्यक नाही आहेत तर एक समाजाला उचित दिशा देणारे, एक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू पाहणारे,
एक परिवर्तनाच्या भूमिकेतून कार्य करणारे कार्यकर्ते सुद्धा आहेत, हे आम्हाला त्यांच्या भूमिकेतून समजायला लागलं. आणि मग वेगवेगळ्या व्याख्यानांच्या निमित्तानं असेल किंवा काही चर्चासत्रांच्या निमित्तानं असेल, अभ्यंकर सरांशी परिचय वाढत गेला. खरं तर वाई म्हटलं तर आपल्याला एक तर्कतीर्थ आणि तिथली एक ज्ञानपरंपरा असं आपण नेहमी म्हणत आलेलो आहोत. आणि मग अशा या ज्ञानपरंपरेमध्ये आपल्या पद्धतीनं आपल्या परीनं योगदान देणारे काही कार्यकर्ते तिथं होत आहेत. आणि त्याच्यामध्ये अभ्यंकर सरांचं खूप मोठी भूमिका राहिलेली होती. मला असं आठवते की महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी तर्कतीर्थांना विज्ञान रत्नतीर्थ असं एका ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला आहे. विज्ञान रत्नतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, आपण ज्यांना तर्कतीर्थ असं म्हणतो. तर मग मला मी 2 दिवसापासून त्या बाजूने असा विचार करतोय की खऱ्या अर्थानं विज्ञान रत्न वाईतलं जे होतं ते शंतनू अभ्यंकर सर सुद्धा याच्यामध्ये होते असं मला सांगायला हरकत नाही. आणि त्यांचं जे साहित्य आहे एका वेगळ्या विशिष्ट पठडीमध्ये न लिहिता त्यांनी त्या प्रत्येक एक अवघड विषय सुद्धा वैद्यकशास्त्रातला सोप्या परिभाषेमध्ये सांगणं आणि मुद्दाम होऊन मराठी परिभाषेचा वापर करणं, चांगली मराठी वापरणं, हा त्यांचा आवडीचा विषय होता. म्हणजे इंग्रजीवर प्रभुत्व असणारा माणूस मराठीमध्ये लिहिणं, मराठीमध्ये लेखन करणं, तेलुगू साहित्य मराठीमध्ये आणणं ही किती तळमळीची गोष्ट असावी भाषेच्या मागची, हे आम्हाला खूप त्यांच्यातलं महत्वाचं वाटलं. आणि म्हणून गेल्या खरं तर परवा दिवशी भटकर सरांचा जेव्हा आमच्या व्हॉट्सअप समूहावरती मेसेज आला, ते मेसेज वाचल्यानंतर, ती वार्ता वाचल्यानंतर आम्हाला सगळ्यांना धक्का बसलेला होता की गेले 15 दिवसापूर्वीपर्यंत जे आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो, काही पुस्तकाच्या निमित्तानं असेल किंवा वेगवेगळ्या अभिप्रायाच्या निमित्तानं होते, त्यांच्याच काही 4 पुस्तकांचं प्रकाशन मागच्या पंधरवड्यापूर्वी झालं, त्याची बातमी लोकमतला आली होती. मी ती बातमी त्यांना शेअर केली, पाठवली, सर अभिनंदन. पण त्यानंतर सरांचा मला एरवी येणारा प्रतिसाद त्यानंतर आला नाही. पण म्हटलं त्यांच्या वेगळं दिनचर्येमुळे कदाचित आला नसेल, पण इतक्या मोठ्या संकटाला सुद्धा वैयक्तिकरित्या ते तोंड देत होते. आणि हे सगळं जे होतं ते त्यांनी आत पचवून समाजापुढे येताना मात्र एक चांगला हसरा चेहरा आपला नेहमी त्यांनी दाखवलेला होता की दुःख कसं पचवावं, संकट कशी पचवावी, आणि जे काय आपलं आयुष्य आहे ते आयुष्य आपण इतरांसाठी कसं देता येईल याचं अतिशय आदर्शवत उदाहरण शंतनू सरांनी आपल्या समोर घालून दिलेलं होतं. म्हणजे खरं तर ह्या गोष्टी, शारीरिक व्याधी सहन करणं हे खूप अवघड असतं, कुणालाही सामान्य माणसं असू दे किंवा किती मोठा माणूस असू दे. पण शंतनू सरांनी या सगळ्यांवर मात केलेली होती. आणि आज दैनिक सकाळमध्ये खूप चांगला लेख आलेला आहे, मला अतिशय आवडला की मृत्यू जो आहे तो मृत्यू हरलेला आहे आणि डॉक्टर अभ्यंकर सर जिंकलेले आहेत, अशा शीर्षकाचा तो लेख आहे. साताऱ्यातले डॉक्टर संदीप श्रोत्री यांचा तो लेख आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलेलं आहे. आणि खरंच जगावं कसं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. खरं तर या आपल्या बरोबर आपल्यासोबत असणारा माणूस अचानक बाजूला होणं आणि त्याच्याबद्दल बोलत राहणं हे मनाला खूप वेदनादायी होतं. एक उणीव जाणवते आम्हाला मात्र की कारण भटकर सर इथं आहेत, आम्ही गेले 14 वर्ष या वाईमध्ये विश्वकोशाच्या निमित्तानं कार्य करतोय. आम्हाला खूप चांगली चांगली माणसं भेटली. मग त्याच्यामध्ये डॉक्टर सुर देशपांडे इतिहासकार असतील किंवा कथाकार कुलकर्णी सर असतील किंवा असे काही मान्यवर मंडळी आज काळाच्या ओघामध्ये ती पडद्याआड गेलेली आहेत. आणि मग अशा वेळेला जेव्हा आम्ही एक सांस्कृतिक चेहरा म्हणून शोध घेत होतो तेव्हा आम्हाला शंतनू अभ्यंकर सर मोठ्या आधारवडासारखे होते आणि आज तेही आमच्यामध्ये नाहीत. ही खरं तर उणीव आम्हा सर्वांनाच जाणीव राहणार आहे. पण खऱ्या अर्थानं त्यांचं पारिभाषिक विज्ञान, त्यांचं पारिभाषिक साहित्य हे अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हे मला वाटतं खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल. मी फार वेळ घेत नाही, पण आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय तन्मयतेनं सहभागी झालेले आहात. मला 2 मिनिटं या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. मी अभ्यंकर सरांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर सरोज कुमार सर अत्यंत आत्ता प्रवासात असूनही त्यांनी गाडी थांबवून आपल्यासाठी वेळ दिला, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण हा वेळ देण्यामध्ये त्यांच्या अभ्यंकर सरांशी जुडलेल्या ज्या भावना आहेत त्याच भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. तर अजून कोणाला अभ्यंकर सरांविषयी जर काही सांगायचं असेल तर कृपया माईकची रिक्वेस्ट पाठवा, आपण बोलूया.
विद्याताई. सर एक मला 5 मिनिटं द्या. मी आता थोडी रस्त्यावर आहे. मी साईडला जाते आणि बोलते. हो हो, चालेल चालेल. अजून कोणी शांतनु अभ्यंकरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा त्यांच्या साहित्याबद्दल जर कोणी सांगणार असेल तर कृपया रिक्वेस्ट पाठवा. खरं तर ही अत्यंत म्हणजे परवा ज्या वेळेला मी हॉस्पिटलमधून येत होतो, हॉस्पिटलमधून बाहेर पडलो आणि गाडीत बसलो, त्याच वेळेला मला विद्याताईंचा फोन आला की काका असं असं ऐकण्यात आलं आहे त्यांची तब्येत जास्त खराब आहे. तर म्हटलं मला या बाबतीत काहीच माहीत नाही, तर मी चौकशी करून सांगतो. तर त्यावेळेला मी भटकर सरांना फोन केला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी मला फोन करून सांगितलं की ही दुर्दैवी घटना खरी आहे. तर विश्वास बसायला तयार नव्हता की त्याच्या 8-10 दिवस अगोदरच म्हणजे 6 जुलैला 15 जुलैला सरांच्या पुस्तकांचं 4 पुस्तकांचं एकत्रित प्रकाशन समारंभ झाला होता आणि त्याच्या आदल्या आठवड्यात 6 जुलैला सरांना आपण अतिथी म्हणून आपल्या स्पेसवर बोलवलं होतं आणि त्यांच्या पुस्तकांची चर्चा घडवून आणली होती. तर त्या स्पेसचं जे रेकॉर्डिंग आहे, अशा स्पेसचं आपण रेकॉर्डिंग यूट्यूबला अपलोड करीत असतो आणि ते झाल्यानंतर त्याची लिंक मी सरांना पाठवली ती त्या गोष्टीला म्हणजे साधारण 15-17 जुलैच्या महिनाभरा अगोदरच त्यांना ती पाठवली ती. तर ती पाठवल्यावर त्यांनी अक्षरशः मला मेसेज करण्याऐवजी फोन केला होता आणि तुम्ही असं पण करतात का. म्हटलं सर ज्या वेळेला ट्विटर स्पेस होते त्या ट्विटरवर त्याचा बॅकअप जास्तीत जास्त 4 आठवड्यापर्यंत राहतो आणि त्याच्यानंतर ती ॲटो डिलीट होते. तर मग हे आपण कायमस्वरूपी सांभाळू शकतो. या हिशोबाने आमचं प्रवीण सानप ही एवढी मेहनत घेऊन ते यूट्यूबवर अपलोड करतो. तर आणि तुमचं हे होतं म्हणून मी तुम्हाला ते पाठवलं. तुम्हाला आणि प्रणव सखदेव पण होते, तर प्रणव सखदेवांना पण ते पाठवलं होतं. तर ते म्हणे फार उत्कृष्टरित्या तुम्ही करतायत. म्हटलं तुमचा सहभाग आहे, तुमची प्रेरणा आहे म्हणून तुमच्या पाठिंब्याने आम्ही हे सगळं करू शकतो. तर असं चांगलं बोलणं झालं होतं माझं. आणि त्याच्यानंतर एकदा परत त्यांचा काही सहज असा फोन आला होता की हे वाचलं आहे का, ते वाचलं आहे का वगैरे विचारण्यासाठी वगैरे. तर त्यावेळेला आमच्या चांगल्या 5-10 मिनिट गप्पा झाल्या त्या. आणि त्या गप्पानंतर अचानक अशी बातमी ऐकायला मिळणं हे खरं माझ्यासाठी पण धक्कादायक होतं. त्याच्यामुळंच सुरुवात करतानाही मला ते सगळं भरून आलं म्हणून मी जगदानंद सरांना विनंती करून त्यांच्याकडून सुरुवात करून घेतली. तर खरंच असं म्हणतात की जो आवडे सगळ्यांना तोची आवडे देवाला. तर त्यांनी असं अकस्मात त्यांना बोलवून घेतलं. तर हे एक आपल्यासाठी मात्र हे फार वेदनादायी असतं. आता त्यांचा हा चिरविरह आपल्याला सहन करता यावं आणि त्यांची ही पोकळी केव्हा भरली जाईल याची शाश्वती नाही आहे. तर बघूया आता ही पोकळी कशी भरली जाते. एक विज्ञाननिष्ठ लेखक वैद्यकीय व्यवसायाच्या खाचाखोचा मानत असताना आणि त्या आपल्या लेखनातून अगदी सहज सोप्या मराठी भाषेत व्यक्त करणारा असा हा लेखक की ज्याने फक्त त्याची पुस्तकं लिहिलीत, काही इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद पण मराठीत केला आणि 2 पुस्तकं अशी होती की ज्यांचा अनुवाद त्यांनी मराठी पुस्तकांचा अनुवाद त्यांनी इंग्लिशमध्ये केला होता. असे एकंदरीत 14 पुस्तकांची साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. तर असं एक आगळं वेगळं अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्व आपल्यातून नाहीसं झालं. हे आपल्यासाठी फार अवघड गोष्ट आहे. तर ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना सहन करण्यास, हे दुःख आपल्याला सहन करण्यास ईश्वर शक्ती द्यावं. विद्याताई बोलताय. सर मी बोलू? हो काका बोला मी बोला. बोलू?
हो, बोला बोला. सॉरी, मला यायला थोडं लेट झालं. आज ते प्रोटेस्ट आहेत, तर त्यामुळे तिकडे जावं लागलं. तर अ, सरांची आणि माझी जी ओळख झाली ती लेखातूनच झाली. ते लोकसत्ताला लिहायचे आणि त्यातूनच सरांची माझी ओळख झाली. आणि म्हणजे त्यांनीच मला पहिल्यांदा रिचर्ड डॉकिन्सची म्हणजे पुस्तकं जरी आणली तरी त्या पुस्तकाला मी हात घातला नव्हता. पण त्यांनी सुरुवात केली की त्यांचं महत्त्व मला त्यांनी ओळखून दिलं. आणि मग मी रिचर्ड डॉकिन्सची जवळजवळ बरीच पुस्तकं वाचली. त्यानंतर सरांचं स्वतःचं लेखन मी वाचायला घेतलं. एक व्यक्ती म्हणून म्हणजे सामाजिक जीवनात एक व्यक्ती स्वतःचे जी काही मूल्य असतात ती समाजाला दाखवत, म्हणजे समाजाच्यासाठी उपयोगी येणारे जे काही त्यांचं काम होतं ते सगळंच ग्रेट होतं. म्हणजे इतक्या ओघवत्या भाषेत आणि इतक्या प्रामाणिकपणे लेख लिहिणारे डॉक्टर तसे बरेच कमी आहेत. म्हणजे असं नाही की त्यांनी ह्यात म्हणजे जी पुस्तकं जी मेडिकल रिलेटेड आहेत तर ती पुस्तकं तर ते त्यांचं स्वतःचे अनुभव आहेत. म्हणजे त्यांची 2-3 पुस्तकं जी आहेत ती ह्या संदर्भात आहेत. आणि ती ती म्हणजे एक मी असं अनुभवते की एक पेशंट माझ्याकडे येतो तेव्हा कुठली लक्षणं घेऊन येतो आणि तीच लक्षणं त्यांनी ती रुग्णांच्या व्यथा सांगायचा प्रयत्न केला आणि त्यावर हे दिलं, म्हणजे एक प्रबोधन केलं त्यांनी फक्त. आणि हे सगळं वैज्ञानिक. त्यांनी स्वतः म्हणजे त्यांना स्वतःला जेव्हा कॅन्सर झाला तर तेव्हा त्यांनी म्हणजे विज्ञान सोडून दुसऱ्या कशाचाच विचार केला नाही. म्हणजे क्षणभर असं वाटतंय की आपण अतिरेक करतोय की काय, पण त्यांना त्यांच्या निष्ठेवर म्हणजे त्यांच्यावर इतकी ठाम निष्ठा होती त्यांच्या तत्वावर की त्यांनी कशाचाच आधार घेतला नाही. म्हणजे विज्ञान सोडून त्यांनी दैव किंवा बाकीच्या अनेक गोष्टी ज्या काही होत्या तर ते म्हणजे त्यांनी त्या स्वतःच्या लेखामध्ये हे स्पष्ट सगळं लिहिलेलं आहे त्यांनी की मला जेव्हा हे लक्षात आलं की आपल्याला कॅन्सर आहे आणि इतर सगळे पर्याय आपोआप कसे बंद झाले, कारण माझा विचारच तसा विज्ञानवादी होता. तर त्यांनी स्वतः सुद्धा विज्ञान अंगीकारला होता. म्हणजे असं नाही की दाखवणं एक आणि करणं एक असं नव्हतं. तर आणि म्हणजे मला आता असं ह्या क्षणाला तर असं वाटतं की सगळ्यात वाईट हळहळ ह्यासाठी वाटते की आपण एक चांगला व्यक्ती असा गमावलो, कारण त्यांनी ते स्वतः गायनेकोलॉजिस्ट होते. म्हणजे त्यांच्याकडून बरंचसं शिकण्यासारखं होतं. विशेषतः त्यांचं राधिका सांत्वन, म्हणजे मी त्यांची काही 4-5 पुस्तकं असले तर आता एक शेवटचं आहे म्हणजे घेतलेलं आहे जे मागवले ते राधिका सांत्वन. आणि ह्यात त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं ते हे केलं, म्हणजे त्यांना ते पुस्तक मिळणं हेच काहीतरी एक दैवी योग असेल असं मला वाटतं. म्हणजे मी स्वतः सुद्धा देवाला काही मानत नाही, पण नशीब जर काही असेल असं म्हणजे असतं की एखाद्या काहीतरी योग जुळून येतात, तसं जर त्याला जर नशीब म्हणत असू तर ते नशीबच त्यांच्या असं होतं की ते त्यांच्या हातात ते पुस्तक मिळालं आणि ते त्यांनी इतक्या खुलून सांगितलंय. एक स्त्री एखाद्या गोष्टीचं कसं वर्णन करेल, म्हणजे सेक्स असेल किंवा लावण्य असेल तर ती कोणत्या पद्धतीने वर्णन करेल, तर हे त्या पुस्तकात. आणि ते मराठीतून नाहीये तर ते मल्याळम मधून त्यांनी ती भाषा शिकून ते आपल्या मराठीत आणायचा प्रयत्न केला. म्हणजे हे तर खूप मोठं वैशिष्ट्य, कारण बरीचशी आपली पुस्तकं आहेत ती इंग्लिश मधून ट्रान्सलेट केली जातात, पण आपल्याच भारतीय भाषातून पुन्हा ही मराठीत येणं ही खूप कमी म्हणजे कमी घटना होती. तर ह्यांनी मात्र ते आलेलं आहे. आणि ह्यांनी एक विचार होतो की आता हे जे काही घडतंय समाजात, बलात्कार असो किंवा हे जे काही अत्याचार घडतायत महिलांवर, त्या अत्याचाराचं
कारण कुठेतरी हे म्हणजे पुरुषांना लैंगिक किंवा पुरुष किंवा स्त्री दोघांनाही लहानपणापासून जे काही लैंगिकतेचं जे चुकीचं शिक्षण दिलं जातं किंवा एक पुरुष म्हणजे एक डॉमिनंट असे हे जे काही दिलं जातं तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यांना एक चांगलं लैंगिकतेचं शिक्षण दिलं पाहिजे. तर त्यांची दोन तीन पुस्तकं असताना त्यांनी ह्या गोष्टीचा त्यांनी अगदी प्रामुख्यानं उच्चार केलेला आहे म्हणजे हे केलेलं आहे की पुरुषांनी ह्या गोष्टी समजून घेण्याची किती गरज आहे आणि असं डॉमिनन्स वगैरे काही नाही. आणि विशेषतः जे काही जेनेटिक्सवर लिहिलेलं आहे त्यांनी जेनेटिक्स मध्ये मराठीमध्ये हे त्यांना दाखवून दिलंय की असं जिनोसाईड मदत करण्यासाठी जे काही पुरुषी वर्चस्व असं कुठे दिसत नाहीये म्हणजे कुठेच नाहीये की ज्याच्यात पुरुष हा स्त्रियांपेक्षा ग्रेट आहे. तर ह्या अशा अनेक गोष्टी म्हणजे सायंटिफिक गोष्टी ह्या पाठीमागे म्हणजे आज म्हणजे मी त्याच ह्याच्यात 2-3 तास होते. तर ज्या काही घटना घडली कोलकात्याला तर ते असं हळहळ इतकं वाटतं तर असं वाटतं की हे कुठेतरी समाजाने बदललं पाहिजे आणि आपल्याकडे एक चांगला व्यक्ती होता की हे लोकांना सांगेल की नाही हे चुकीचं घडतंय आणि ह्याला कुठेतरी कारण आपले शिक्षण आहे किंवा आपले विचार आहेत. आणि मला वाटतंय मग हा लॉस खूप झाला आपल्याला. सर हवे होते अजून आपल्याला खूप त्यांच्याकडून शिकता आलं असतं. बस मला इतकंच बोलायचं. धन्यवाद ताई. खरं तर शांतनु सरांबद्दल जितकं बोललं जाईल तितकं सगळं कमी आहे. त्यांचं साहित्य सुद्धा इतकं अफाट आहे. तर त्यांना मी सहज विचारलं होतं की डॉक्टर म्हणजे एक सदैव 24 तास बिझी असलेला माणूस आणि असं असूनही त्यांच्याकडून इतकं मोठी साहित्याची निर्मिती होणं हे थोडंसं हे आहेत. तर त्यांना म्हटलं तुम्ही टाईम मॅनेजमेंट कशी केली. तर ते म्हणे मी 2 पेशंटच्या दरम्यान काही मिनटं घेतो आणि त्यावेळात माझे विचार समोरच्या पॅडवर लिहून ठेवतो कॉम्प्युटर. आणि त्याच्यानंतर आता कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळं ते सगळं थोडंसं सोपं झालेलं आहे म्हणे. आणि मुळात आवड असल्यामुळे आणि ते मनातलं सांगण्याची उबळ असल्यामुळं हे सगळं माझ्याकडून घडलं. त्याच्यात फार मोठी गोष्ट आहे असं काही नाही आहे. तर साधारण त्यांचे ब्लॉग जरी म्हटले तरी 2 आठवड्याला एक विस्तृत ब्लॉग आणि ते आठवड्याला त्यांचं दैनिकातलं लिखाण असं सगळं आहे. ते लिखाण त्याच्यानंतर पुस्तक रूपाने आलं. तर असं साहित्याला समर्पित असलेला माणूस आणि 2 वर्षापूर्वी कॅन्सर झाल्यानंतर की आजारपणाची कोणत्याही सहानुभूतीची अपेक्षा न बाळगता आपलं आजारपणाचा कोणताही बाऊ न करता ते राधिका सांत्वनमचे त्यांच्या पत्नीसोबत वेगवेगळ्या शहरातले दौरे हे सगळं त्यांनी अगदी सहजगत्या केलं. कोणताही सहानुभूतीची अपेक्षा नाही, कोणताही बडेजाव नाही आणि आपले आपले कार्यक्रम ते करीत राहिले. पण अचानक आता काय दैवाचा गाला होता तो आला आणि तर आपल्यापासून तो हिरावून घेऊन गेला. तर असं सरांचं एक संदीप सोती सरांनी त्यांचा इतका खुसखुशीत लेख लिहिला होता की मागच्या वेळेला मी तो वाचला होता. पण आता तो या प्रसंगी वाचणं ते योग्य वाटत नाही. तर मी तो कदाचित शेअर करीन. मी श्रुती सरांची परवानगी घेऊन तो लेख शांतनु सरांच्या बाबतीत त्यांनी जो लिहिलेला आहे तो मी त्यांची परवानगी घेतल्यानंतर कदाचित शेअर करीनही. तर शांतनु सरांबद्दल अजून कोणाला बोलायचं असेल तर माईची रिक्वेस्ट पाठवा. आपली ही स्पेस पुस्तकांनी बरंच काही ही साप्ताहिक स्पेस असते. दर शनिवारी संध्याकाळी आपण ही स्पेस करीत असतो. त्या स्पेसमध्ये जनरली आपण वाचलेल्या आवडलेल्या पुस्तकांबद्दल चर्चा करीत असतो. काही लेखकांचा सहवासही आपल्याला मिळत असतो. पण आजची स्पेस अशी श्रद्धांजलीची स्पेस करण्याची ही पहिलाच प्रसंग आहे की एखाद्या
लेखकाला आपण श्रद्धांजली वाहतोय. आता ज्या काही झालेल्या आहेत त्या घटना जुन्या आहेत आणि त्या काळानुसार घडणाऱ्या आहेत. पण ही जी घटना आहे ती अगदी अवचित घडलेली घटना आहे. त्याच्यामुळे जास्त वाईट वाटतं. तर आता आपण भटकर सर, तुम्ही अजून काही सांगणार आहेत? भटकर सर, अमोल शिरपुले सर, सरोज कुमार सर, तुम्हाला अजून काही सांगायचं असेल? नाही सर. सर नमस्कार. काही नाही हा, बोला म्हटलं सर. आपण ही जागवल्या हेच खूप महत्वाचं आहे. कारण एरवी सरांना आपण या ठिकाणी या स्पेसवरती ऐकत होतो आणि आज दुर्दैवानं त्यांच्याबद्दल आपल्याला बोलावं लागतंय. तर ही खरं तर खेदाची बाब आहे, पण एक आपल्यातलाच एक जवळचा माणूस आज आपल्यात नाही आणि म्हणून त्यांच्या आठवणी जागवणं हे आपलं एक कर्मप्राप्त असतं आपल्याला. आणि किमान त्यांच्या विचाराचा जो काय वारसा आहे तो आपल्या परीनं आपण त्यांच्या साहित्याचा आपण म्हणूया. कारण साहित्यावर सरांचं खूप प्रेम होतं. खरं तर ते स्वतः असं म्हणायचे की माझं आयुष्य जेव्हा कर्करोगाचं निधन झालं तेव्हा संपलेलं होतं, पण मी साहित्यानं मला जे काय आयुष्य दिलं पुढचं ते लेखनानं माझ्या दिलं, असं ते नेहमी म्हणायचे. आणि म्हणून त्यांचं लेखनाच्या बाबतीतच आपण या इथून पुढं किमान काय जागर घालता आला, अनेकांपर्यंत त्यांचं साहित्य पोहोचवता आला तर आपण ते नक्की प्रयत्न करूया. आणि कळंत्री सर, मला तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे की तुम्ही अतिशय तळमळीनं ही स्पेस या ठिकाणी आज आयोजित केली. आणि आज बरेच खूप लांबून लांबून सरांच्यावर, शंतनू सरांच्यावर प्रेम करणारे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत. भटकर सर तर आम्ही कार्यालयात बोलतोय, पण ते माझ्यापेक्षा ते जास्त भावूक झालेत. कारण आम्हाला कधीतरी फोन यायचा शंतनू सरांचा, पण भटकर सरांना ते रात्री अपरात्री केव्हाही फोन करायचे आणि बोलणं त्यांचं व्हायचं, इतकं त्यांचं जवळीकता निर्माण झालेली होती. तर आज या श्रद्धांजली सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात, म्हणून मी फक्त धन्यवाद या ठिकाणी मानतोय आणि थांबतो सर. धन्यवाद. धन्यवाद सर. ही कल्पना जगदानंद भटकर सरांनी अगोदरच सांगितली होती की आपण अशी एक स्पेस करूया. काल परवा विषय झाला होता आणि त्याच्यानंतर काल सकाळी फोन आल्यावर त्यांना म्हटलं की शनिवारी आपले उद्या स्पेस आहेच, तर त्या स्पेसमध्ये आपण हे सगळं करूया. तर त्यांनी होकारही दिला होता. त्यावेळेस त्यांना हेही सांगितलं होतं की याच्यातला मोठा सहभाग तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. तर त्याचीसुद्धा त्यांची तयारी होती. आणि त्यांच्याशिवाय अमोल शिरपुले सर आणि तुम्ही पण जो सहभाग दिला सरोज कुमार सर, तोही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. तुमच्या तिघांच्या निमित्ताने सरांबद्दल काही नवीन माहिती आपल्या वाचक मित्रांना निश्चित मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो. भटकर सर, तुम्ही काही सांगताय शेवटी परत? थांबायचं का आपण? हां, आता तुम्ही समारोप करून घ्या पाहिजे. बरं बरं, काही हरकत नाही. सगळ्यांचे आभार. तसे शंतनू अभ्यंकरांच्या संदर्भात ही स्पेस आपण घेतोय. मिठारी सर बोलले त्या पद्धतीचंच आहे की जो माणूस या स्पेसवर वावरत होता त्या माणसाच्या आठवणीतच आपल्याला बोलावं लागेल. उद्या आमच्या वाईला सुद्धा एक फार मोठी श्रद्धांजलीची सभा आहे आणि उद्याही तिथलं वातावरण असं असेल ते तुम्हाला सांगायला हरकत नाही. वाई हे महाराष्ट्रातलं फार मोठं सांस्कृतिक केंद्र आहे. म्हणजे लोक टीका करतानाही सुद्धा बोलतात किंवा प्रशंसा करताना सुद्धा बोलतात की जे महाराष्ट्राचं वैचारिक भरणपोषण जे केलेलं आहे किंवा झालेलं आहे ते वाईतनं झालेलं आहे. मराठीतले पहिले कादंबरीकार वाईतले, मराठीतले पहिले कोशकार वाईतले, त्यामुळे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांचे गुरु वाईतले. त्यामुळे छोट्याशा गावामध्ये 2 भारतरत्न म्हणजे विनोबा भावे असतील, पसी काणे असतील किंवा मग अशा फार मोठ्या सांस्कृतिक केंद्रामध्ये वाईचं एक जे काही ग्रंथालय आहे लोकमान्य टिळक, तिथे त्या सभागृहामध्ये मी जेवढे कार्यक्रम बघितले त्या कार्यक्रमांमध्ये ना एकच व्यक्ती त्या कार्यक्रमाचा शिलेदार असायचा, म्हणजे शंतनू अभ्यंकर. आणि त्याच्या पुस्तकाबद्दल सगळे वाईटले लोक तिथे यायचे. आता असं होतं की पुण्यातल्या बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये मी जातो, जे लोक बिचारे निवृत्त झालेले आहेत, ज्यांना वेळ आहे, ते जाऊन त्या कार्यक्रमांना बसतात, उपस्थिती दर्शवतात, काय ऐकायचं ते ऐकतात. म्हणजे अगदी
तरुण वयातल्या कवींना ऐकायला निवृत्त झालेले लोक तिथे जातात, असा आजच्या मराठी साहित्याचा हे आहे. परंतु शंतनू अभ्यंकरांच्या पुस्तकासाठी तिथे त्या हॉलला बसायला जागा नसायची. तो कार्यक्रम कुठलाही असू द्या असं तो व्हायचा, आणि तो तो व्यक्ती त्या कार्यक्रमात कुठलाही, मग शंतनू अभ्यंकरांच्या व्यतिरिक्त इतरही कार्यक्रम असले कुठले सांस्कृतिक व्याख्यान, तरीही तिथलं सगळं जे वातावरण आहे ते शंतनू अभ्यंकरांच्या उपस्थितीनं भारावून गेलेलं असायचं. उद्या मात्र तो भाग आहे की उद्या श्रद्धांजली सभा आहे आणि शंतनू अभ्यंकरांबद्दल लोक तिथे बोलतील. उद्याही सगळं भारावून जाईल पण तो माणूस तिथे नसेल, म्हणजे फार दुर्दैव विलास आहे या सगळ्या गोष्टीचा. मिठारी सर मगाशी बोलले, त्यांनी विज्ञान रत्न या संदर्भात ते सांगत होते. खरं म्हणजे ना, मी इथे आता फार लोक असतील नसतील, आपलं हे बोलणं इतरांना ऐकायला जाईल ना जाईल, पण एक आपण शंतनू अभ्यंकरांच्या निमित्ताने एक तारतम्य जरूर ठेवलं पाहिजे आयुष्यात, की जे लोक आपल्या जवळचे आहेत, ज्या लोकांच्या जवळ आपली उठबस आहे, ते जर काही लिहित असतील तर ते पुस्तकं आपण वाचली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तसं होत नाही आजच्या काळामध्ये. आपण शंतनू अभ्यंकरांबद्दल भले लाख बोलत असू, पण त्यांची पुस्तक आपण वाचतो का? तो वेळ देतो का? म्हणजे सरोज कुमार मिठारींचं पुस्तक आलं, त्यांचं लोक त्याला आत्मचरित्र म्हणतात, परंतु हा माणूस एक उमदा माणूस आहे. या माणसाने पुस्तक लिहिलं आणि मी ते पुस्तक 2दा पूर्ण वाचलं, 2दा. ते वाचलं यासाठी नाही की हा माणूस माझा मित्र आहे, माझ्यासोबत काम करतो. ते यासाठी वाचलं की अ, ज्या लोकांच्या संपर्कात आपण येतो, त्यांचं जे संपर्क कक्ष असतं किंवा त्यांचा जो अनुभव विश्वाचा एक पसारा असतो, तो आपल्या अवतीभोवतीच कुठेतरी पसरलेला असतो आणि ते आपल्या अनुभव विश्वातूनच लिहिले गेलेलं असतं. त्यामुळे ते वाचणं गरजेचं असतं आणि तो प्रतिसाद तत्काळ त्याला देणं गरजेचं असतं. आपण तशी एक स्पेसही घेतली होती. मी शंतनू अभ्यंकरांची सगळी पुस्तकं वाचली. एकही पुस्तक न वाचण्याचं सोडलेलं नाहीये. काही त्यांचे जे अनुवाद आहेत, म्हणजे त्या काव्याचे, राधिका सांतवनमचे, मी म्हणजे काही शेअर करत नाही. माझा स्वभाव फार आहे की मी फोटो शेअर करत नाही किंवा मी काही लोकांना फार सांगत नाही. पण आता 2 मिनिटात बोलेल की त्यातल्या बऱ्याचशा ओळींमध्ये जे काही शब्द आलेले आहेत ते मराठीमध्ये, संस्कृत आमच्याकडे गीर्वाण कोश आहेत, वेगवेगळे कोश आहेत मराठी विश्वकोशामध्ये. तर त्यातल्या बऱ्याचशा शब्दांचं भाषांतर मी त्यांना करून पाठवायचो की हा शब्द तुम्ही तिथे वापरू शकता. अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या पुस्तकाच्या लेखनामध्ये की म्हणजे ते माझ्यापेक्षा खूप पुढे होते ते शब्द वापरण्यामध्ये. परंतु त्यांना गरज पडायची की हा शब्द आपण वापरला तर याचा अर्थ काय होतो, शब्द कॉइन करण्याचे. त्यामुळे अ, त्यांच्यासोबत राहून मी तुमची पुस्तकं वाचलेली आहेत, मी तुमच्यावर प्रेम करतो, हे जास्त दाखवण्यापेक्षा आपण एक साहित्याचे सवंगडी आहोत आणि त्यामुळे तुम्हाला मी वाचणं गरजेचं आहे आणि मला म्हणजे त्यांनी तुम्हाला हे सांगतो की शंतनू अभ्यंकरांनी असं होतं की पुस्तकं लोक भेट देतात. हा एवढा डॉक्टर आहे की लाखो रुपयाचे व्यवहार आहेत, म्हणजे त्याच्या भरोशावर 30-40 लोक आज जगतात आणि 30-40 नाही, रोज 20-25 तिथे डिलिव्हरी होतात त्यांच्याकडे. म्हणजे बाळ जन्माला येतं त्यांच्या दवाखान्यामध्ये. माझ्या मुलीचा जन्म किंवा माझ्या मुलीचं सुद्धा लहान आहे तिथेच त्यांच्याकडे सगळं झालं. तर अशा अवस्थेत तो सरोज कुमार मिठारी सारख्या एका नवख्या लेखकाचं पुस्तक पूर्ण वाचतो आणि सांगतो की हे पुस्तक लोकांनी वाचलं पाहिजे. तर त्यामुळे हे जे काही आहे साहित्याबद्दलची ही खरी मेख आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की एखादा लेखक मला आवडतो तर तो माझ्याशी बोलतो, मला फोन करतो, माझा मित्र आहे म्हणून मला आवडतो, की मी त्याचं काही वाचलेलं आहे आणि ते त्याने लिहिलेलं जे आहे ते मला भावतं, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे म्हणून तो मोठा आहे. तर शंतनू अभ्यंकर या 2-3 गोष्टींमध्ये पेक्षा तो लेखनाच्या दृष्टीने पुढे आहेच. तो लेखन म्हणून आवडतो, पण त्याने ती एक गोष्ट आणखी जपली की माणूस म्हणूनही त्याने त्याचं मोठेपण जपलं आणि लोकांमध्ये तो त्या पद्धतीने राहिला. म्हणजे तेच एक हे आहे महाराष्ट्राला. अम, म्हणजे आनंदीबाई जोशींचा जो मृत्यू आहे तो अजूनही लोक हळहळतात, किंवा आगरकरांचा जो मृत्यू आहे तो मृत्यू त्या अजूनही त्या मृत्यूमुळे लोक हळहळतात. आणि म्हणजे बालकवींचा मृत्यू आहे की ऍक्सिडेंटने त्या माणसाचा मृत्यू झाला अगदी बहराच्या काळात, तर त्या मृत्यूमुळेही लोक आजही हळहळतात. महाराष्ट्रामध्ये असे अनेक मृत्यू आहे की ज्या मृत्यूने आजही लोकांना हळहळायला होतं, दुःख होतं आणि मनात एक संवेदना निर्माण होते की असं व्हायला नको होतं. तर तसा हा शंतनू अभ्यंकरांचा मृत्यू हा त्या हळहळण्याचा एक मोठा भाग आहे. पुढे जो आयुष्यभर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या अनेक लोकांना ते
हळहळणं त्यांच्या नशिबी तसंच राहील की हा माणूस जायला नको होता. त्याचं कारण मी ते सांगेल की तर्कतीर्थ म्हणजे महाराष्ट्राने एक तर्कतीर्थ तो बघितला आणि हा वाईतल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या दुसऱ्या तर्कतीर्थाचा मृत्यू आहे. तो असा की पण त्या या या म्हणजे ते तर्कतीर्थ जे होते लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांनी त्यांचं कामच वयाच्या 60व्या वर्षीपासून सुरू केलं. आधी संस्कृतचं भरपूर अध्ययन केलं. देश पालथा घातला, स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग नोंदवला आणि जे वैचारिक काम करायचं होतं, हिंदू धर्माचा समीक्षा केली असेल, साहित्य विवेक मांडले असतील, वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं देणं असतील आणि मराठी विश्वकोश, धर्म विश्वकोशाची उभारणी असेल, तर ते अखंड 24 वर्ष, 25, 34 वर्ष नंतर 94 वर्षापर्यंत जगले. तर त्यांना तो एक स्पेस मिळाला त्या तर्कतीर्थांना. परंतु हा जो तर्कतीर्थ आहे याने याच्या कामाला सुरुवात केली. दुःख असं आहे की हा दुसरा तर्कतीर्थ गेला, याला त्याच्या आयुष्यात तो वेळ मिळाला नाही. ती ही फार मोठी खंत महाराष्ट्राला पुढच्या साहित्यिक काळात आपल्यासारख्या लोकांना जाणवत आहे. त्यामुळे विद्याताई असतील, प्रवीणजी असतील, अमोल, सरोज कुमार आणि इतर जितू वगैरे शिवाजी सर असतील, सगळ्यांना सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो की आपण एक चांगल्या पद्धतीने ही स्पेस घेतली. धन्यवाद. धन्यवाद सर. तर मित्रांनो, आपली साप्ताहिक स्पेस असते. या स्पेसमध्ये विद्याताई काही बोलायचं आहे? नाही काका. आपली साप्ताहिक स्पेस असते. या स्पेसमध्ये आपण पुस्तकांबद्दल, लेखकांबद्दल चर्चा करीत असतो. तर आता शेवटी परत एकदा शांतनू सरांना श्रद्धांजली वाहून आपण इथं थांबतोय. परत भेटूया पुढच्या आठवड्यात काही नव्या पुस्तकांसोबत, वाचलेल्या, आवडलेल्या पुस्तकांच्या माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद सर.